द्रव्याने खरे सुख, खरा आनंद, ज्याला आत्मानंद म्हणतात, तो तुला मिळणार नाही. श्रीमंताच्या सारखे तुझे जीवन विलासी होईल, परंतु अमृतत्व देण्याचं सामर्थ्य द्रव्यात मुळेच नाही. जर द्रव्याने अमृतत्व मिळत नसेल तर ते घेऊन मी काय करू? नाथ, अशा द्रव्याचा मला काय उपयोग आहे? जर द्रव्याने हे सारं मिळत असतं तर आपण त्याचा त्याग का केला असतात? आपल्याला अशी वस्तू, असं ज्ञान माहीत आहे की ज्याच्यापुढे ही धन दौलत, हे संसार सुख तुच्छ आहे. मला ही चंचल संपत्ती नको. मला शाश्वत, अखंड राहणारी, जी दुसऱ्यांना दिली तरी कमी न होता वाढतच राहते अशी संपत्ती द्या. ते वैभव तुमच्याजवळ आहे. त्यामुळेच मोठे मोठे राजे रजवाडे, श्रीमंत आणि ऋषीमुनीही आपल्याला खरे संपत्तीवान म्हणून मान देतात. म्हणूनच नाथ, मला तुमच्याजवळ असणाऱ्या अमृतत्व मिळवून देणाऱ्या संपत्तीचा लाभ करून द्यावा. ते ज्ञान मला द्या. वा वा मैत्री, तू खरंच अतिप्रिय असं भाषण केलंस. बस इथं. तुला अमृतत्व कसे मिळेल याचं ज्ञान सांगतो. नीट लक्षपूर्वक ऐक. त्याच्यावर विचार कर आणि तसं आचरण कर. असे सांगून याज्ञवल्क्याने मैत्रीला उपदेश करायला सुरुवात केली. मैत्रेयी, पती आपल्या पत्नीवर किंवा पत्नी आपल्या पतीवर प्रेम का करतात याचा कधी तू बारकाईने विचार केला आहेस का? पत्नीला पती प्रिय असतो. तो पती आहे म्हणून नव्हे, तर तो आपल्याला आनंद देतो, आपल्याला सुख देतो म्हणून प्रिय असतो. तीच गोष्ट पत्नीची. पती तिच्यावर प्रेम करतो हे ते त्याला त्याच्या आत्म्याला सुख मिळते असते म्हणून. आई आपल्या कमी गुणवान वा कमी रूपवान मुलावरही प्रेम करते. मैत्रेयी, बारकाईने विचार केलास तर तुला कळून येईल की त्या प्रेमाचे मूळ त्या मुलात नसून आईच्या त्याच्याविषयीच्या माझे या भावनेत असते. सर्व प्रकारच्या प्रेमाला हा नियम लागू आहे. मग ते बहीण भावाचे असो, धनावरील प्रेम असो, नाहीतर आणखी कोणावरील असो. जगातील ज्या वस्तूबद्दल वा व्यक्तीबद्दल आपल्याला आपलेपणा वाटतो त्या वस्तूवर वा व्यक्तीवर आपण प्रेम करतो. जेथे आपलेपणाची भावना आहे तेथेच प्रेम असते. काही लोकांचे केवळ स्वतःवरच प्रेम असते, कारण त्यांना वाटतं हे सारं जग केवळ माझ्या सुखासाठी निर्माण झालेलं आहे. काही लोकांचं प्रेम फक्त आपल्या कुटुंबावर असते, तर काहीचे आपल्या ज्ञातीवर. काही लोक आपल्या देशावर मनापासून प्रेम करतात, तर काही महात्मे असे म्हणतात की त्यांचे प्रेम साऱ्या विश्वावर असते. त्यांचे मन विशाल झालेले असते, पूर्ण विकसित झालेले असते. वसुधैव कुटुंबकम अशी त्यांची वृत्ती झालेली असते. मैत्रेयी, आता तूच सांग, मूळची प्रेम भावना ही एकच असली तरी प्रत्येकाच्या प्रेमात असा फरक का पडतो? काही जण अगदी संकुचित स्वरूपाचा प्रेम करतात, तर काहींच्या प्रेमाला आकाशा एवढी व्यापकता का आलेली असते? याज्ञवल्क्यांचा तो रसाळ वाकुराह चालू होता. मैत्रेयी एकरूप होऊन शब्द न शब्द आपल्या हृदयाच्या अंतर्हृदयात साठवत होती. मध्येच विचारलेल्या प्रश्नावती म्हणाली, नाथ, आपणच आपल्या अधिकारवाणीने, अमृतवाणीने कथन करावे. आपले शब्द मी अंतःकरणात जपून ठेवीत आहे. त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. मैत्रेयी, प्रेमात हा जो फरक पडतो त्याचे कारण उघड आहे. ज्या मनुष्याचे आपल्या स्वतःवर प्रेम असते त्याला स्वतःच्या देहापलीकडचे काही दिसत नाही. त्याच्या आपलेपणाच्या वर्तुळाचा मध्यबिंदू तो स्वतःच असतो आणि त्याचा परिघही तो स्वतःच असतो. तो आत्मकेंद्रित असतो. जो कुटुंबावर प्रेम करतो त्याला मी म्हणजे माझे कुटुंब वाटते. त्याच्या आपलेपणाची व्याप्ती कुटुंबापर्यंत वाढलेली असते. हीच गोष्ट ज्ञाती, देश यांनाही लागू आहे. काही महात्मे उच्च कोटीतील असतात. त्यांच्या मीचा विस्तार हा विश्वा एवढा असतो. त्यामुळे साऱ्या विश्वाबद्दलची आत्मीयता, प्रेम त्यांच्या मनात निर्माण होते. हे सारे विश्व म्हणजे मी अशी त्यांची भावना निर्माण होते. तसा त्यांचा अनुभव येतो. त्यामुळे ते जी कृत्य करतात ती जगाच्या विश्वाच्या कल्याणासाठी करतात. सर्व भूतमात्रांच्या हितासाठी त्यांचा देह चंदनासारखा झिजत असतो. या सर्व ठिकाणी असणारा मी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच अंतरात्मा होय व तो सर्वव्यापक असा आहे. म्हणून या अंतरात्म्याच्या जाणीवेवर, ज्ञानावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. आपले या अंतरात्म्याचे ज्ञान जितके संकुचित अथवा व्यापक असेल तेवढे आपले प्रेमही संकुचित किंवा व्यापक बनते. म्हणून आत्म्याचे खरे दर्शन आपल्याला झाले पाहिजे. त्यातून परमात्म्याचे ज्ञान होईल आणि ते ज्ञान झाले म्हणजेच प्रेमातील स्वार्थबुद्धी नाहीशी होऊन ते अधिकाधिक निस्वार्थी, शुद्ध बनत जाईल. स्वार्थी प्रेम अति दुःखदायक असते, कारण ज्याला आपण आपले प्रेम अधिक शुद्ध, निस्वार्थी म्हणजेच
व्यापक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमात्मा जेव्हा आपल्या प्रेमाचा विषय होईल तेव्हा ते प्रेम दुःखद होणार नाही, कारण हा परमात्मा अविनाशी आहे. मैत्री हा परमात्मा जळी स्थळी सर्वत्र भरलेला असल्याने आपले डोळे ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या वस्तूत हा परमात्मा पाहण्याचा प्रयत्न करावा. आपण जे जे ऐकू त्या त्या परमात्म्याचे गुण ऐकण्याचा प्रयत्न करावा. मनाने ह्याच आत्म्याचे म्हणजेच परमात्म्याचे चिंतन करावे. आपल्याला त्यालाच ध्यास लावून घ्यावा. या अशा आत्म्यापासूनच विश्वनिर्मिती झाली असल्याने या आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजेच सर्व जगाचे ज्ञान होते. मैत्री हेच अमृतत्व आहे. तू या उपदेशाप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न कर. हा उपदेश हीच माझी आध्यात्मिक संपत्ती आहे. ती मी तुलाही दिली आहे. याज्ञवल्क्यांची अमृतस्वानी थांबली होती. मैत्री भारावून गेली होती. ती एका वेगळ्याच आनंदात रंगून गेली होती. याज्ञवल्क्य तिच्या दृष्टीने तिचे केवळ पती राहिले नव्हते, गुरुही झाले होते. तिने त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांनीही मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने आपला वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेवला. त्या दिव्य स्पर्शाने ती एका आगळ्यावेगळ्या स्वानंद सागरात विहरू लागली.